नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील प्रकरण क्रमांक 4 इतिहास वैदिक संस्कृती शिकणार आहोत। तर वैदिक संस्कृतीमध्ये घटक क्रमांक वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, जीवन, शेती पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मसंकल्पना, शासन व्यवस्था इत्यादी घटकाचा समावेश आहे। या प्रकरणामध्ये आपण सर्वप्रथम वैदिक वाङ्मय म्हणजे काय हे बघूया। तर वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। तर वैदिक संस्कृतीला काय म्हणता येईल आपल्याला की वेद वाङ्मय जे आहेत त्या वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य काय तर वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली। वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत, म्हणजे स्त्रियांनी त्या सूक्त्यांची रचना केलेली आहे, गायलेले आहेत। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? संस्कृत। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ कोणता तर ऋग्वेद। तो काव्यरूप आहे। ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात। विद म्हणजे जाणणे, विद म्हणजे काय तर जाणणे। त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आहे, तिचा अर्थ ज्ञान असा होतो। वेद या संज्ञेचा अर्थ काय होतो तर ज्ञान, ज्ञानाची जाणीव होणे। मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले। वेदांना श्रुती असे म्हणतात। एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगणे आणि दुसऱ्याने ते ऐकणे आणि परत तिसऱ्याला सांगणे असे वैदिक जतन त्या वेदांचे होत गेले। ऋग्वेद संहिता, ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद। ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद। ऋचा म्हणजे स्तुती करण्याची रचलेली पद्ये। अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। यजुर्वेद संहिता, यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत। यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे। पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे। तर यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञामध्ये कोणते मंत्र म्हणायचे याविषयी संपूर्ण माहिती, त्या मंत्राचे स्पष्टीकरण या यजुर्वेद संहितेमध्ये आहे। त्यानंतर आहे आपले सामवेद संहिता। काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये केलेले आहे। म्हणजे त्या यज्ञाच्या वेळी जे मंत्राचे गायन करायचे त्याचा ताल कसा असावा, त्याचा सूर कसा असावा, या सर्व गोष्टी सामवेदामध्ये मांडलेल्या आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे। जे आता आपण संगीत बघतो ना, त्या संगीताच्या मध्ये या सामवेदाचा खूप मोठा वाटा आहे। त्यानंतर आहे अथर्ववेद संहिता। अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे। तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आलेले आहे। अथर्ववेदात दैनिक जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते। आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहे। त्यानंतर औषधी वनस्पतीची माहिती सुद्धा या अथर्ववेदामध्ये दिलेली आहे।
राजाने कसे करावे याची मार्गदर्शन दिलेले आहे, वनस्पती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याची माहिती यामध्ये दिलेली आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे याची रचना केली गेली, त्याचाही समावेश वेद वाङ्मयामध्ये येतो. तर चला बघूया आपण आता ब्राह्मण ग्रंथ. तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथाला ब्राह्मण ग्रंथ असे म्हटले जाते. प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे आरण्यके ग्रंथामध्ये मांडलेली आहेत. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी या आरण्यकामध्ये घेतलेली दिसते. त्यानंतर आहे उपनिषद. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूच्या घटनाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात, त्या प्रश्नाची उत्तरे सहज मिळत नाहीत, अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. किती वर्षाचा? 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्याची वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन मानले जाते. तर त्यातील काही बदल आपण बघूया. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच गृहपती असे. प्रमुखाला काय म्हणायचे? गृहपती. गृहपतीच्या परिवारात ते वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्यांच्या भावाचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश होत असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीला काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्री अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. अंडरलाईन करून घ्या, प्रश्नाचं उत्तर इथेच तुम्हाला दिलेलं आहे की लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियावरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. ह्या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरलेले जात. वेदकाळातील लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. त्याचपासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू, बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता. बघा, अशा प्रकारे वेदकाळातील घरे असायची, कुडाची घरे. वेदकाळातील लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता. कोणता दागिना? निष्क. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगाड्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. बघा, गायन, वादन, नृत्य, सोंगाड्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. वीणा, शंततनू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदुंग तालवाद्येही ते वापरत असत. बघा, इथे काही वाद्ये दिलेली आहेत. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या खेरीज त्यानंतर बघणार आहोत आपण शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. तर हा घटक आपण पुढील भागामध्ये कंप्लीट करूया.